मामा मामा तर आज आम्ही चाललो कोल्हापूरसाठी. चैतन्य शेठ पण आले होते मस्तपैकी रेडी होऊन. आम्ही तिघच होतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थोडंच पुढे गेलो होतो पण भाऊला काय राहावं ना म्हणून भाऊनी लगेच वहिनीला फोन लावला. आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो. पहिलं मस्तपैकी गाडीचा टँक फुल केला आणि निघालो. थोडा वेळ झाला आणि चैतन्यला झोप लागली म्हणून शेठ झोपले. जवळपास रात्रीचे 3 वाजले होते आणि आम्ही कोल्हापूरमध्ये एंट्री केली होती आणि आता जवळपास मंदिर अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. 3:30 वाजता बरोबर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. आम्हाला रूम काय भेटत नव्हते. तेवढ्यात एक रिक्षावाला म्हणला, तिथं जाऊन मामा म्हणून आवाज द्या, रूम तुम्हाला मिळून जाईल. मामा आम्हाला काहीच भेटलं नाही. म्हणलं चला आता थोडा वेळ आहे ना गाडीतच आराम करा म्हणून निवांत झोपलो. त्याच्यानंतर आम्हाला एक हॉटेल भेटलं, मस्तपैकी आवरलं आणि आम्ही बरोबर 5:30 वाजता मंदिरामध्ये एंट्री केली. आम्हाला वाटलं नव्हतं सकाळी 5:30 वाजता सुद्धा एवढी गर्दी असेल, पण गर्दी एकदम जाम लागली होती. म्हणून म्हणलं चला पटकन स्वतः लाईनीला लागलो. आमचं जवळपास अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं आणि आम्ही लगेच पुढं निघालो. बाहेर पाऊस चालू होता आणि वातावरण बघा कसलं भारी झालं. आणि आता आम्ही आलो बाळूमामासाठी दर्शनाला. आम्ही तिथं आलो होतो जवळपास 8:30-9 वाजता आणि इथं तर एवढी जाम गर्दी होती ना काय विचारायलाच नको. जवळपास 4 तास आम्हाला दर्शनाला लागले. आणि त्या एवढा वैतागला होता की तिथं लाईनीमध्ये झोपला. दर्शन झालं. म्हटलं चला आता पुण्याकडे निघूया, लय झालं आता. पण जाताना आम्हाला भूक लागली होती एकदम जाम जोरात. म्हटलं कोल्हापूरमध्ये आलो, कोल्हापूरची मिसळ नाही खाल्ली मग काय उपयोग आहे, म्हणून आम्ही पहिले मिसळ खाऊन घेतली. आता जाताना गाडी चालवायची वेळ होती चैतन्य शेठ गाडी चालवायला बसले आणि रोहित शेठ मागं मस्तपैकी झोपले. आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट पुण्यामध्ये येऊन थांबलो होतो. गाडीला घाण झालती म्हणून म्हटलं चला आता जाताना गाडी पहिलं धुवूनच जाऊ. गाडी आम्ही केशवच्या दुकानावर लावली, तो धुवत बसला. आम्ही चहा प्यायला नव्हतं म्हणून आम्ही पहिलं त्याची गाडी घेऊन चहा प्यायला आलो. मस्तपैकी चहा प्यायला. चहासोबत म्हणलं आता बंद मस्का खायला पाहिजे. येऊन बघतो तर गाडी पण एकदम क्लीन झाली. चला